पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दणका देण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला. 48 तासात भारत सोडण्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांना आता आदेश देण्यात आले. तर सिंधू जल कराराला स्थगिती सुद्धा देण्यात आली आहे. वाघा अटारी बॉर्डर आता बंद राहणार, त्यामुळे महत्त्वाचे आणि मोठे निर्णय आता घेण्यात आलेले आहेत. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. सिंधू जल कराराला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली आहे. वाघा अटारी बॉर्डर सुद्धा बंद राहणार आहे. भारताचा पाकिस्तानला दणका देण्यात आला आहे. काय महत्त्वाचे निर्णय झालेत ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानी नागरिकांना भारतात आता प्रवेश बंदी देण्यात आले. अटारी वाघा बॉर्डर बंद राहणार आहे. पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनी परत यावं. पाकिस्तानातून भारतीय राजदूत परत बोलावणार. भारताने महत्त्वाचा असलेला सिंधू जल करार हा थांबवला. पाकिस्तान हाय कमिशनच्या 5 अधिकाऱ्यांना हटवण्यात आला. महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. भारत पाकमधील सिंधू जल करार काय पाहत. भारत पाकमध्ये सप्टेंबर 1960 मध्ये हा करार झालाय. जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान यांच्या करारावर सह्या आहेत. दोन्ही देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल असा या कराराचा उद्देश आहे. पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील नद्यांचं दोन्ही देशात वाटप झालं. झेलम, चिनाब, सिंध या नद्यांचं नियंत्रण पाकिस्तानकडे दिलं. त्यानुसार या नद्यांच्या 80% पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे. भारताला या नद्यांच्या वाहत्या पाण्यातून वीज निर्मितीचा अधिकार आहे. मात्र पाणी अडवण्याचा, प्रवाह बदलण्याचा अधिकार नाही. पूर्वेकडील रावी, सतलज, बियास नद्यांचं नियंत्रण भारताकडे. भारताला नद्यांवर प्रकल्प बांधण्यास मुभा. पाकिस्तानला यावर आक्षेप घेण्यास परवानगी नाही.